चांगल्या आणि निरोगी आरोग्यासाठी हे उपाय एकदा जरूर अंमलात आणा. 1. चांगल्या आणि निरोगी त्वचेसाठी आपल्या आहारात शक्य तितक्या हिरव्या पालेभाज्या, फळे आणि संपूर्ण धान्य घ्यावे. 2. हेल्दी राहण्यासाठी पोषक घटकांनी परिपूर्ण आणि संतुलित आहार घ्यावा. यासाठी तुमच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, फळभाज्या, शेंगा भाज्या, धान्य, कडधान्य, सुकामेवा, दूध, दुधाचे पदार्थ, अंडी, मांस, मासे यांचा समावेश जरूर करा. 3. दररोज दिवसभरात किमान 8 ग्लास पाणी पिणे आवश्यक असते. यामुळे शरीरात डिहायड्रेशन होत नाही. शरीरातील अपायकारक घटक लघवीवाटे बाहेर निघून जाण्यास मदत होते. त्यामुळे पुरेसे पाणी पिणे खूप गरजेचे आहे. 4. याशिवाय रसदार फळे, ताज्या फळांचा रस, ऊसाचा रस, शहाळ्याचे पाणी यासारखे तरल पदार्थ आहारात समाविष्ट करू शकता. 5. वारंवार चरबी वाढवणारे पदार्थ, तेलकट पदार्थ, साखरेचे पदार्थ, खारट पदार्थ, मैद्याचे पदार्थ, जंक फूड, फास्ट फूड खाणे टाळावेत. बाहेरचे उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावेत. चहा, कॉफी, कोल्ड्रिंक यांचे प्रमाण कमी करा. 6. तंबाखू, गुटखा, सिगरेट, मद्यपान अशा सर्वच व्यसनांनी आरोग्य धोक्यात येते. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी अशा व्यसनांपासून दूर राहावे. 7. हेल्दी आहाराच्या जोडीला नियमित व्यायामाची साथ द्या. नियमित व्यायाम केल्याने वजन आटोक्यात राहते आणि शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. दररोज किमान अर्धा तास चालण्याचा व्यायाम करावा. तसेच सायकलिंग, पोहणे, दोरी उड्या, डान्स, पायऱ्या चढणे, उतरणे, मैदानी खेळ असे व्यायाम तुम्ही करू शकता. 8. कामाच्या व्यापात विश्रांतीकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. कामाबरोबरच विश्रांतीही तितकीच महत्त्वाची आहे. दररोज पुरेशी झोप व विश्रांती घ्यावी. दररोज किमान 7 ते 8 तासांची झोप आवश्यक असते. 9. रोजच्या आहारात ब्रोकोलीचा समावेश नक्की करा. कारण ब्रोकोलीमुळे हाडं मजबूत होतात आणि सोबतच रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ब्रोकोलीमध्ये मोठ्या प्रमाणात जीवनसत्व आहेत. 10. लसूण हे शरीरातील सूक्ष्मजंतू मारण्यासाठी रामबाण पदार्थ आहे. तर रोजच्या जेवणात लसणाचा वापर केल्यास आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 11. मध आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अँटिसेप्टिक, अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियलने परिपूर्ण असे मध आरोग्याला उत्तम आहे. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी कोमट पाणी, लिंबू आणि मध घेतल्यास याचा शरीराला खूप फायदा होतो. 12. माशांमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स मोठ्या प्रमाणात असल्याने शरीरातील आवश्यक हार्मोन्स तयार होण्यास याची मदत होते. तसंच फिश खाणे हे हृदय आणि मेंदूसाठी खूप चांगले आहे. 14. व्हिटॅमिन सी युक्त फळांचा आहारात रोज समावेश करा. यामुळे आपण हेल्दी राहतो. शिवाय वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. 14. ड्रायफ्रूट्स रोज योग्य प्रमाणात खायला पाहिजेत. यामुळे तुमच्या शरीराला शक्ती मिळते आणि जास्त जेवण तुमच्या पोटात जात नाही. आहार हा कायम संतुलित आणि प्रमाणात असावा. जास्त जेवल्यानेही शरीरावर त्याचा परिणाम होतो. 15. तुम्ही जितके जास्त पाणी प्याल तितके तुमचे शरीर निरोगी राहील. वास्तविक शरीरात 75% अधिक पाणी असते, ज्यामुळे शरीर आणि त्वचा लवचिक बनण्यास मदत होते. 16. आपल्याला खराब चरबीवर नियंत्रण ठेवायचे असेल तर आपल्या आहारात चांगल्या चरबीयुक्त पदार्थाचा वापर करा. यासाठी ऑलिव्ह ऑइल, खोबरेल तेल, ओमेगा 3 फॅटी ॲसिड असलेल्या गोष्टींचे सेवन करावे. फळे आणि भाज्या खा. शक्यतो आहारात हंगामी फळे आणि हिरव्या भाज्या खा, जे तुमच्या शरीरातील अँटीऑक्सिडंट, जीवनसत्वे, खनिजे इत्यादींची कमतरता भरून काढण्यास मदत करतात आणि तुम्हाला दीर्घायुष्यासाठी निरोगी ठेवतात. 17. रात्रीची 7 ते 8 तासांची झोप खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही कमी झोपत असाल तर तुमचा त्याच्या आरोग्यावर परिणाम होईल आणि तुम्हाला थकवा जाणवेल. 18. जसजसे वय वाढत जाते तसतसे शरीरातील अनेक सूक्ष्म पोषक घटक कमी होतात. त्याचवेळी जळजळ वाढू लागते. चांगली गोष्ट म्हणजे हे टाळण्यासाठी निसर्गाने अनेक प्रकारचे सुपरफूड भेट म्हणून दिलेले आहेत. हिरव्या भाज्या, फळे, बेरी, नट, ग्रीन टी, मसाले शरीराची जळजळ कमी करतात. 19. कमी झोपेमुळे शरीरातील इन्सुलिन वाढू शकते. तुमची भूक वाढवणारे हार्मोन्स कमी होऊ शकतात आणि तुमची शारीरिक आणि मानसिक कार्यक्षमता कमी होऊ शकते. इतकेच काय, कमी झोप हे वजन वाढणे आणि लठ्ठपणासाठी सर्वात मोठे कारण आहे. 19. आतड्यांचे आरोग्य सुधारण्याचे चांगले मार्ग म्हणजे दही.
म्हणून नियमित दह्याचे सेवन केल्यास आतडे मजबूत आणि निरोगी राहतात. 20. एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलमुळे हृदयाच्या आरोग्यास फायदा होऊ शकतो, कारण जे लोक ते सेवन करतात त्यांना हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकमुळे मृत्यू होण्याचा धोका कमी असतो. 21. 1 ग्लास पाण्यात 1 चमचे ॲपल सायडर व्हिनेगर घालून घ्या. हे पचनास मदत करते, सूज दूर करते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. रक्तातील साखरेचे प्रमाण देखील नियंत्रित करते. तर कसे वाटले हे रामबाण उपाय? आवडल्यास लाईक करा आणि असेच नवीन उपाय आणि टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.